नमस्कार मंडळी, आपले स्वागत आहे आपल्या माहिती मंच या यूट्यूब चॅनलवर। आज एक नवीन म्हणजे 23 तारखेला एक नवीन जी आर आलेला आहे। तो जी आर कशा संदर्भात आहे आणि याचे परिणाम काय होणार आहेत या जी आरमुळे, आणि या जी आरचा फायदाही काय होणार आहे राज्यामध्ये, आणि त्याचा सर्वसामान्य लोकांना काय फायदा होणार आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तत्पूर्वी आपल्या जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि साईडच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील। तर चला बघूया माहिती काय आहे आणि जी आर कशा संदर्भात आहे। तो राज्यात विविध बांधकामासाठी कृत्रिम वाळूचा वापर करण्याकरिता धोरण निश्चित करण्याबाबत, म्हणजेच काय याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की सध्या राज्यात वाळू माफिया आणि वाळूचा धंदा हा खूप जास्त प्रमाणात चालू आहे, आणि याला पर्याय म्हणून सरकारने एक नवीन जी आर आणलेला आहे। आता जी आर संदर्भात आपण पुढे बघणारच आहोत, तो त्याच्यात काय पर्याय म्हणून आणलेला आहे। तर राज्यात विविध बांधकामासाठी कृत्रिम वाळूचा वापर करणार आहे, आणि ती कृत्रिम वाळू काय नावाने ओळखले जाणार आहे, तर एम सँड नावाने ओळखल्या जाणार आहे। महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाचा हा जी आर आलेला आहे, आणि तुम्ही बघू शकता तारीख कधीची आहे तर 23 मे 2025 या दिवशी हा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। प्रस्तावना आपण बघूया। आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे तर आधुनिक अर्थव्यवस्थेत पायाभूत सुविधांच्या विकासात वाळूची महत्त्वाची भूमिका आहे। वाळू प्रामुख्याने नदीच्या पात्रामध्ये आढळते। नद्याच्या पर्यावरणीय समतोलनासाठी नद्यांमधील वाळू सुरक्षित पद्धतीने वापरणे आवश्यक आहे। त्यामुळे नैसर्गिक वाळूला एम सँड म्हणजेच कृत्रिम वाळू पर्याय म्हणून विकास करणे आवश्यक आहे। वाळूला पर्याय म्हणून एम सँड म्हणजे कृत्रिम वाळू तयार करण्याचा मानस हा सरकारचा असल्यामुळे सरकारनं हा जी आर प्रसिद्ध केले। वाळूचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, आणि त्यामुळे पर्यावरणावर त्याची हानी पोहोचू नये या उद्देशाने सरकारने हा जी आर काढलेला आहे, आणि याला पर्याय म्हणून एक कृत्रिम वाळू तयार करण्याचा मानस सरकारचा आहे। राज्यात वाळूची उपलब्धता कमी असल्याने सदर तुटवडा परराज्यामधून येणाऱ्या वाळूमधून भागवला जात आहे। म्हणजे राज्यात सध्या वाळूची तुटवडा पडत असल्यामुळे सरकार दुसऱ्या राज्यातून वाळू मागवत आहे। तथापि भविष्यात विकास कामासाठी निश्चित केलेली उद्दिष्टे पाहता राज्यातील वाळूची मागणी अनेक पटीने वाढण्याची शक्यता आहे। म्हणजे राज्यात हा विकास हा आवाढव्य वाढलेला आहे। म्हणजेच विकासाची गती जोरात झाल्यामुळे किंवा विकासाची गती वाढल्यामुळे सरकारला वाळूशिवाय पर्याय नाही। पण वाळू ही आणायची कुठून? वाळू ही आपल्याला काय तयार करता येत नाही। वाळू ही नैसर्गिक असल्यामुळे सरकार आणणार तरी कुठून? तर त्यामुळे सरकारने एक पर्याय म्हणून ही एम सँड नावाची वाळू तयार करण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे। शासनाने व मान्य न्यायालयाने पर्याय मानके लागू केल्यामुळे नदीच्या पात्रात आढळणाऱ्या वाळूची उपलब्धता मर्यादित झाली आहे। त्यामुळे नदीपात्रातून निघत असलेल्या वाळूची जागा घेऊ शकतील अशा दर्जेदार बांधकाम योग्य वाळूची गरज एम सँड म्हणजे कृत्रिम वाळूद्वारे पूर्ण केली जाऊ शकते। नैसर्गिक वाळूसाठी कृत्रिम वाळू किंवा एम सँड ही सर्वात योग्य पर्यायी सामग्री आहे। म्हणून एम सँडला प्रोत्साहन देण्यासाठी धोरण तयार करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। याबाबत शासनाने पुढील निर्णय घेतलेला आहे। तर शासन निर्णय काय आहे तो बघूया। नैसर्गिक वाळूसाठी कृत्रिम वाळू म्हणजेच एम सँड ही सर्वात योग्य आणि पर्यायी सामग्री म्हणून एम सँड प्रोत्साहन देण्यासाठी त्याबाबत खालीलप्रमाणे धोरण निश्चित करण्यात आलेले आहे। आणि ते आपण बघू शकता की कोणती वाळू आहे तर एम सँड नावाची वाळू ते तयार करणार आहेत। एम सँड नावाची वाळू ही सरकार तयार करणार आहे, कारण की वाळूची आवश्यकता जास्त वाढल्यामुळे आणि कन्स्ट्रक्शन कामं वाढल्यामुळे सरकारला पर्याय राहिला नाही। त्यामुळे आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सरकारने हे धोरण राबवलेलं आहे। तर हा एक जी आर होता, त्या संदर्भात आपण माहिती बघितलेली आहे। हा जी आर मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकणार आहे। तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, ते जॉईन करा, म्हणजे तुम्हाला पूर्ण जी आर वाचता येईल। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला माहिती मंच या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।